हॅलो बच्चो, कसे आहात तुम्ही? मी आहे डॉक्टर आतिश सोनटक्के. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर आतिश सोबत. मॅथ्सचा पूर्ण पेपरचं स्ट्रक्चर जे मी या अगोदर तुम्हाला समजून दिलं होतं. विद्यार्थ्यांनी खूप डिमांड केला की सर फिजिक्सच्या क्वेश्चन पेपर रिलेटेड इन्फॉर्मेशन द्या. कन्फ्युजन आहेत, डाऊट आहेत, 5 युनिट्स आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन पेपरमध्ये किती येतील क्लिअर नाही आहे, आयडिया समजत नाही आहे की किती मार्क्सला किती युनिट असेल, पासिंगची स्कीम काय असेल. सो या व्हिडिओमध्ये आपण सर्वचे सर्व डाऊट क्लिअर करणार आहोत. या सिलेबसमध्ये आपण फिजिक्सची किती मार्क्सचा पेपर आहे, पास होण्यासाठी आपल्याला किती मार्क्स पडले पाहिजे हे पण बघणार आहोत. त्यानंतर आपण फिजिक्सचा सिलेबस बघणार आहोत, किती युनिट आहे, कोणकोणते युनिट आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न पण बघणार आहोत की फर्स्ट इयरचा जो 80 मार्क्सचा फिजिक्स आहे त्याचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा आहे. सो हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी इम्पॉर्टंट होणार आहे कारण CBCSचा फिजिक्सचा आता पेपर आहे. त्याच्या अगोदर ह्या क्लॅरिटी जर आपल्या सर्वांना आल्या तर फिजिक्सच्या पेपरला पण टॅकल करण्यासाठी खूप मदत होईल. सो जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओवर कंटिन्यू करूया. सो बघा, तुमच्यासमोर मी पासिंग स्कीम दिलेली आहे. ॲक्च्युली ही एक स्कीम आहे की स्कीम मीन्स स्ट्रक्चर आहे की आपल्याला कशा पद्धतीने सब्जेक्टचं इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्याच्यामध्ये. सो इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, सो इथे सायन्स सब्जेक्ट 1 एक्सक्लुडिंग मॅथमॅटिक्स असं स्ट्रक्चर दिलेलं आहे की सायन्सचा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स एक्सक्ल्यूड करून, मॅथमॅटिक्स सोडून या फॉर्म्समध्ये दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये सब्जेक्ट कोड न देता आपण जर बघितलं तर याचे जे क्रेडिट आहेत, या थेरीचे 4.5 क्रेडिट आहे टोटल जे आहेत ते. ओके, ड्युरेशन ऑफ एक्झामला टोटल 3 आवरचा पेपर असणार आहे फिजिक्सचा सुद्धा. ओके, थेरी प्लस MCQ 80 मार्क्सचा पेपर असणार आहे, म्हणजे 80 मार्क्सची थेरी असणार आहे. पुढे दिलेले आहे स्किल एन्हान्समेंट मॉड्यूल म्हणजे इंटरनल, तर इंटरनल दिलेलं आहे 20 मार्क्सचं. 20 मार्क्स आहे इंटरनल, 80 मार्क्सची थेरी. सो टोटल मार्क्स जे आहेत ते त्याचे 100 मार्क्स. फिजिक्स जो आहे तो टोटल किती मार्क्स आहे, 100 मार्क्सचा. 50 मार्क्सचा प्रॅक्टिकल सेपरेट आहे, पण थेरी जी आहे ती 100 मार्क्सची थेरी मीन्स 80 मार्क्सची थेरी प्लस 20 मार्क्सचं इंटरनल 100. आता इथे खूप क्लिअरली दिलेलं आहे बघा, तुमच्या लक्षात येईल इथे बघितल्यावर की जे पासिंगचे मिनिमम मार्क्स आहेत ते 40 आहे. पास होण्यासाठी आपल्याला 40 मार्क्सची गरज आहे आउट ऑफ 100. 100मधले 20 मार्क्स इंटरनलचे, म्हणजे आपल्याला थेरीमध्ये 20 मार्क्स घेणं गरजेचे. बघा समजतं का, टोटल पेपर आहे 100 मार्क्सचा. पास होण्यासाठी आपल्याला 40 मार्क्सची गरज आहे. 40मधले 20 मार्क्स तुमचे इंटरनलचे, सेमिनार असो, असाइनमेंट असो, युनिट टेस्ट असो, याच्यावरून तुम्हाला 20 मार्क्स मिळणार आहेत. आणि राहिलेले जे 20 मार्क्स आहेत ते आउट ऑफ 80च्या थेरी पेपरमधले जर तुम्ही कव्हर केले तर 40 मार्क्स मिनिमम पासिंगचे आपले मार्क्स आहेत. तर हा आहे स्ट्रक्चर या फॉर्म्समध्ये. काही मुलांना प्रॅक्टिकलचे रिलेटेड पण डाऊट आहे. सो प्रॅक्टिकल जे आहे ते 50 मार्क्सचा प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकलची जी पासिंग आहे 50 आउट ऑफ 25 मार्क्स पडले पाहिजे पास होण्यासाठी. सो इथे थेरीचं पासिंग जे आहे ती सेपरेट आहे, प्रॅक्टिकलची पासिंग सेपरेट आहे, पण थेरीमध्ये पण 20 मार्क्स इंटरनल आहे. जे इंटरनल प्लस थेरी असे मिळून 100 मार्क्सचा जो पेपर आहे त्याच्यामधून आपल्याला पास होण्यासाठी 40 मार्क्सची गरज आहे. सो आय होप तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की 80 मार्क्सची थेरी प्लस 20 मार्क्सचं इंटरनल हे दोन्हीपैकी आपल्याला पास होण्यासाठी 40 मार्क्सची गरज आहे. दोघांना कंबाईन करून आपल्याला मिनिमम किती मार्क्स असले पाहिजे, 40 मार्क्स असले पाहिजे. ओके, सो आता ह्याच्या पुढे आपण फिजिक्सचा सिलेबस बघूया. इथे तुमच्या समोर BSc फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट फिजिक्स सब्जेक्ट आहे. फिजिक्सचे टोटल 5 युनिट्स आहेत बघा. इथे सिलेबस मी तुमच्या समोर नवीन जो CBCSचा सिलेबस आहे तो प्रेझेंट केलेला आहे. 5 आपला जो चॅप्टर्स आहे, फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्सचं, सेकंड चॅप्टर आहे सिम्पल हार्मोनिक मोशनवरचं, नंतर आहे सुपरपोजिशन ऑफ SHMचं, इलॅस्टिसिटी आणि ग्रॅव्हिटेशन अँड स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचे. असे टोटल आहेत आपला जो 5 चॅप्टर. मॅथच्या एका पेपरमध्ये आपला जो 5 चॅप्टर आहे, सिमिलरली फिजिक्सच्या पेपरमध्ये आपला जो 5 चॅप्टर्स आहेत. ओके, सो हा जो डिटेलमध्ये सिलेबस आहे आता हा तुमच्या समोर आहे. मी ही सेम PDF टेलिग्राम ग्रुपवरही आपला जो ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर आतिशचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरही ही PDF जी आहे ही तुमच्यासाठी प्लेस करेल, जिथे मी 3 डिफरंट PDFला कंबाईन केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी. सो इथे आपला जो आहे टोटल आहे 5 युनिट. मॅथचा पेपर होता 60 मार्क्सचा, 10 मार्क्सचे MCQ, 50 मार्क्सची थेरी, पर युनिट 10 मार्क्स. आता इथे तसं नाही आहे, इथे 5 युनिट आहे, इथे 5 युनिट्स आहे. डिफरन्स कुठे येईल
ते आपण खाली बघू. आता हा सिलेबस काही डिटेलमध्ये बघत नाही मी, कारण तुम्ही ऑलरेडी स्टडी करतात, तुमच्या सर्वांना सिलेबस जो आहे तो माहीत आहे. सो आपण आता क्वेश्चन पेपर पॅटर्नवर जाऊ. हे बघ, तुमच्यासमोर सध्या क्वेश्चन पेपर आहे, 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे. नवीन या सेमच्या क्वेश्चन पेपर कशा टाईपने येईल असं काहीच डिफाईन केलेलं नाही CBSEचा. बट आपण असं ॲज्युम करून चालू की यावेळेसचा पण जो CBCSचा क्वेश्चन पेपर असेल फिजिक्सचा, तो लास्टच्या फिजिक्सचा क्वेश्चन पेपरसारखा असेल, कारण इथेही 80 मार्क्स मॅक्झिमम आहे आणि तिथेही 80 मार्क्स मॅक्झिमम होते. ओके, सो तुम्ही जर ऑब्झर्व करसाल, क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 हा जो आहे हा आहे क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आहे, बी आहे, सी आहे. ए मध्ये फिलिंग द ब्लँक्स आहे 2 मार्क्सच्या. बी मध्ये चूज करेक्ट आन्सर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन आहे 4 आहेत 2 मार्क्ससाठी. आणि सी मध्ये 1 सेंटेन्समध्ये आन्सर द्यायचे 4 क्वेश्चन 4 मार्क्ससाठी. सो टोटल जे ते पहिल्या क्वेश्चनला 8 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 1 वर किती मार्क्स आहेत आपल्याला? 8 मार्क्स. आता पुढचे क्वेश्चन काउंट करू आपण किती आहेत टोटल. तर बघा, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 हे कंबाईनली एक क्वेश्चन आहे, कारण याला आयदर ऑर आहे. नाउ दिस इज क्वेश्चन 1. मग क्वेश्चन 1 मीन्स एक टाईपचा क्वेश्चन. नंतर आहे आपला जो क्वेश्चन नंबर 4 और क्वेश्चन नंबर 5 मीन्स हा जो आहे हा आहे थिअरीचा सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 हा जो आहे हा आहे थर्ड टाईपचा क्वेश्चन एक आपला जो आयदर ऑर. क्वेश्चन नंबर 4, 8 आणि 9 म्हणजे फोर्थ टाईपचा. 10 आणि 11 जो आहे तो आहे फिफ्थचा. आणि इथे तुमचा जो 6 नंबरचा या फॉर्म्समध्ये. सो काउंटिंग परत देतो तुम्हाला मी. हे बघा, हा MCQचा जो आहे हा आहे फर्स्ट क्वेश्चन. नंतरचा हा जो आहे हा कंबाईन करेल की मी सेकंड टाईप, थर्ड टाईप, फोर्थ, फिफ्थ, 6 आणि 7. आता मी याच्यामधून जर पहिला क्वेश्चन 8 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा जो क्वेश्चन आहे तो जर का सोडला तर टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 6 क्वेश्चन्स. बट टोटलमध्ये आपला जो युनिट आहे 5. सो आपण जनरली गेस नाही करू शकत की कोणत्या युनिटवरचे कोणते क्वेश्चन कुठे येणार आहे. आणि सिमिलरली तुम्ही जर मॅथचं पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन नंबर 1 युनिट 1 वर आहे, क्वेश्चन नंबर 2 युनिट 2 वर आहे, क्वेश्चन नंबर 3 युनिट 3, क्वेश्चन नंबर 4 युनिट 4, क्वेश्चन नंबर 5 युनिट 5. बट आता इथे काय होतंय की प्रत्येक एक क्वेश्चन जो आहे तो पहा 6 10 आणि 2 12 मीन्स 12 मार्क्सचे आहेत. सो 12 5 आर 60, 12 6 आर 72 मार्क्सचे 6 क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला सोडवायचे आहेत कंपल्सरी. आणि एक 8 मार्क्सचा MCQ टाईपचा क्वेश्चन आहे. सो या टाईपचा ओल्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न होता. सध्या मी साईटवर सगळ्या ठिकाणी शोधलं युनिव्हर्सिटी साईटवर, पण नवीन क्वेश्चन पेपरचा एक्झॅक्टली पॅटर्न कसा असणार आहे हा काही डिफाईन करून दिलेला नाही. सो आपण असं प्रिअज्युम करू शकतो की मागचा जो 80 मार्क्सचा पेपर आहे हा जो आहे तो सेम आताचेही 80 मार्क्सचा पेपर असणार आहे. सिलेबस चेंज झालेला आहे, पेपर पॅटर्न तर 80 मार्क्स कॅरी सेम करून राहिला. सो या पद्धतीने आलं. सो सगळ्यात मोठा एक याच्यामधला इम्पॉर्टंट पार्ट काय आहे की यामध्ये 6 थेअरी क्वेश्चन्स आहेत, पण नंबर ऑफ युनिट जे आहेत ते 5 आहेत. मॅथमॅटिक्समध्ये 5 युनिट होते, 5 थेअरी क्वेश्चन्स होते. सो त्या कारणाने एक युनिट एका क्वेश्चनला कॅरी करत होते. इथे 6 क्वेश्चन्स आहे आणि 5 युनिट्स आहे. सो इथे तुम्हाला सगळेचे सगळे 5 युनिटला प्रिपेअर करून जावं लागेल की कुठले क्वेश्चन कुठे येऊ शकतात, कुठले क्वेश्चन कुठे येऊ शकतात. डेफिनेटली एक किंवा जास्तीत जास्त 2 किंवा 2 तास जातील मॅक्झिमम क्वेश्चन पेपरला ऑब्झर्व करा. क्वेश्चन पेपरमधले कोणते क्वेश्चन कोणत्या युनिटमधून कुठे येतात आणि त्याहून तुम्हाला एक परफेक्ट गेस येईल की जो पेपरमध्ये येतो IMP टाईप कसा येतो. बरं, ओके. आता पासिंगची कंडिशन आहे. सो आपल्याला 20+20 आपण आत्ता पाहिलं, आपल्याला इथे पास होण्यासाठी 100 पैकी 40 मार्क्स पाहिजे. 40 मार्क्समधले 20 मार्क्स जे आहेत ते क्वेश्चन नंबर आपले इंटरनलवरून मिळतील. आता राहिले आपले 20. सो राहिलेल्या 20 मार्क्ससाठी 20 मार्क्सच्या याच्यासाठी जर तुम्ही एक युनिट पण प्रिपेअर केलं तर तुम्ही विचार करा 12 मार्क्स आणि 8 मार्क हे तुमच्या सुरुवातीच्या MCQ फिल इन द ब्लँक्स याचे 12 + 8 20 मार्क्स. ओके, पण एका युनिटवर होणार नाही. सो तुम्हाला ॲटलिस्ट 5 मधले 2 युनिट करणं कंपल्सरीच आहे. जर पास व्हायचं असेल तर आउट ऑफ 5 ॲटलिस्ट कमीत कमी 2 युनिट. पण 2 युनिट कसे परफेक्टली की तुमचे 20 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. पण 20 मार्क्स हे 20 मार्क्स सोडून नाही मिळणार. तुम्हाला ॲटलिस्ट 2 क्वेश्चन सोडावे लागतील. 12 मार्क्स म्हणजे 24 आणि 8 मार्क्स जे आहेत ते 32चे जर तुम्ही सोडवसाल तर तुम्हाला नाही काही तर 20 मार्क्स पासिंगचे पडतील. तर कमीत कमी पास होण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो MCQ ऑब्जेक्टिव्ह त्या टाईपमध्ये तो प्लस 2 युनिटची प्रिपरेशन करणे गरजेचे. तुम्ही 2 युनिट प्रिपेअर केले तरी पण तुम्ही आरामाने पास होसाल. सो पासिंगसाठी
पास होणे खरंच काहीच अवघड नसतं. पासिंग होण्यासाठी पण मेहनत करावी लागते. कंप्लीट अभ्यास केला की कंप्लीट स्कोअर होतो, पण तुम्ही जर का ॲटलिस्ट 2 युनिट करसाल तरी तुम्ही पास होसाल. सो आय होप तुमच्या सर्वांना क्वेश्चन पेपरचा पॅटर्न वगैरे समजला असेल. काही मेन इम्पॉर्टंट गोष्टी परत रिपीट करतो. 100 मार्क्स थेरी सब्जेक्टला आहे, फिजिक्सला 80 मार्क्सची थेरी, 20 मार्क्स इंटरनल आहे. पास होण्यासाठी 40 मार्क्स पाहिजे. 40मधले 20 इंटरनल आणि 20 आपल्याला थेरी पेपरमधून घ्यावे लागतील. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सिलेबसमध्ये फिजिक्सच्या सिलेबसमध्ये 5 युनिट आहे. CBCSचा जो नवीन सिलेबस आहे यामध्ये आपला जो आहे 5 युनिट. क्वेश्चन पेपरमध्ये 80 मार्क्ससाठी आपल्याला 6 आयदर ऑर असे जर काउंट केले तर 6 आणि एक जो आहे तो आपल्याला हा पहिला जो आहे क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो MCQ ऑब्जेक्टिव्ह फिल इन द ब्लँक्स 1 लाइनर क्वेश्चन या टाईपमध्ये असणार. सो तर आपल्याला 7 टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याच्यातून आपल्याला 80 मार्क्स जे आहेत ते कव्हर होतील. खूप हार्ड सब्जेक्ट नाही आहे. इथूनही 3-4 दिवस मिळतात. प्रिपरेशन झाली नसेल तर आताही खूप ताकदीने तयारी करा, डेफिनेटली पास होसाल. सो या टाईपचेच क्वेश्चन्स, या टाईपच्याच मदत जी आहे ती माझ्याकडून होईल तेवढी मी तुमच्यासोबत करत राहील. तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या. या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओला हे करा जेणेकरून फिजिक्सच्या पेपर संबंधितला जो संभ्रम आहे तो क्लिअर होईल आणि पासिंग होण्यासाठी सर्वांना हेल्प होईल. सो असेच माझ्यासोबत राहा. तुमच्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतिश सोबत. थँक्यू.